नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण उपवासाचे थालीपीठ बघणार आहोत आणि चला आपण बघूया कसे उपवासाचे थालीपीठ बनवले आहे ते। थालीपीठ बनवण्यासाठी 2 वाट्या मी इथे शाबू तांदूळ घेतलेले आहेत। हे बघा, ही 1 वाटी पाव किलोची आहे आणि ही दुसरी वाटी पाव किलो म्हणजे अर्धा किलो शाबू मी इथे घेतलेला आहे। आता तो आपण कढईमध्ये भाजून घेऊया। 2 मिनिटच शाबू गरम करून घ्यायचा आहे, जास्त त्याला भाजत बसायचं नाही। शाबू 2 मिनिटं भाजला, गरम झाला की तो ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतरच आपण तो मिक्सरला वाटून घ्यायचा आहे। हा बघा, आपला शाबू तांदूळ थंड झालेला आहे, मिक्सरला वाटून घेते आहे। याला 2-3 खटक्यावरती बारीक करून घ्यायचा आहे। तुम्ही चक्कीमधून म्हणजे गिरणीमधून सुद्धा दळून आणू शकता, पण मी घरातच असा बघा बारीक करून घ्यायचा आहे। थोडा वेळ लागतो बारीक व्हायला, पण छान असं बारीक करून घ्या। हे बघा, आपलं एवढं पीठ दळून झालेलं आहे। आता आपण चटणीची तयारी करूया। ह्या बघा 4-5 मिरच्या आहेत तिखट एकदम, त्या मी थालीपीठामध्ये टाकण्यासाठी वेगळ्या सेपरेट ह्याची चटणी करून घेणार आहे। मीठ आणि हिरवी मिरची, कुटलेली जी हिरवी मिरची आहे, कारण ही खूप तिखट आहे म्हणून एकच चमचा वाटून घेतलेली आहे। तुम्हाला जर तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त मिरची घ्या, कारण आपल्या खोबऱ्या चटणीमध्ये पण 3 मिरच्या तिखट घेतलेल्या आहेत मी। अर्धा किलोच्या शाबू तांदळाच्या पिठाला ना 6 बटाटे मी मध्यम आकाराचे उकडून साली काढून घेतलेले आहेत। पण आता आपण काय करूया, ह्या परातीमध्ये ना ते पीठ ओतून घेऊया आणि ह्याच पिठामध्ये आपण जे उकडलेले बटाटे आहेत ते किसून घ्यायचे आहेत। बटाटा पूर्ण थंड होऊन द्यायचा आणि मगच किसायचा। आता हे बटाटे जे आहेत ना आपले, ते किसून झाले की आपण काय करायचं, त्याला पूर्णपणे असं मळून घ्यायचं। तर बटाटा आपला किसून झालेला आहे, त्यामध्ये आपण घालून घेऊया। हे बघा, हा माझा चमचा लहान आहे, अर्धा चमच्यापेक्षा मी पाऊण चमचा मीठ घातलेलं आहे म्हणजे। आणि हे आता आपण ह्यामध्ये मिक्स करून मळून घेऊया पीठ। पीठ मळत असताना फक्त बटाट्यामध्ये आधी मळून घ्यायचं आणि जसं पाणी लागेल तसं 1 ग्लास पाणी मी ह्यामध्ये वापरलेलं आहे, त्यामुळे पाणी घेऊनच पीठ मळायचं आहे। पाण्यामुळे ना पीठ सरसरीत होतं आणि म्हणजे छान असे आपले थालीपीठ थापायला सोपे जातील। मला तरी 1 ग्लास भरून मी ते पाणी ह्यामध्ये मळताना वापरलेलं आहे, कारण आपला शाबू हा भाजून वाटून घेतलेला आहे ना आपण। आता हे बघा, मळून झालं आहे पीठ। हे 1 ते 1.5 तास तुम्ही भिजत ठेवायचं। आता आपण चटणीची तयारी करूया। कढईमध्ये ना हे खोबरं आहे ना आपण गरम करून घ्यायचं आहे। म्हणजे चटणी जास्त काळं नाही करायचं, त्याला थोडं गरम करून घ्यायचं म्हणजे चटणी बारीक होते आपली। कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेऊया। आता तुमच्या आवडीनुसार प्रमाण घ्या, किती तुम्हाला खायचे। दह्याबरोबर सुद्धा नुसती खाऊ शकता तुम्ही। आता हे शेंगदाणे पण मी भाजून घेते। शेंगदाणे बघा भाजले गेले आहेत। आता हे आपण काढून घेऊया, थंड झालं की मग मिक्सरला लावूया। तर ह्यामध्ये ना शेंगदाण्याची आणि खोबऱ्याची चटणी बारीक करून घेऊया। हे बघा, खोबरं, ह्या 3 मिरच्या घालणार आहे आणि हे शेंगदाणे। भरपूर चटणी होते, 2-3 माणसं आरामशीर ही चटणी खाऊ शकतात। शेंगदाणे आणि खोबरं हे मिक्सरला लावलेलं होतं, पण ते जाडसर आहे
मग आता हे बारीक चटणी करायची आहे, तर काय करायचं ते पाहूयात आपण. त्याच्यामध्ये ना आता आपण पाणी घालूया जेवढं लागेल तेवढं आणि पुन्हा हे बारीक करून घेऊया. ही बघा चटणी बारीक झालेली आहे. तुम्हाला अजून पाणी हवं असेल तरी पण टाकून घ्या. आता आपलं पीठ आहे ना, हे बघा भिजलेलं आहे. 1-1.5 तास झाल्यानंतर बघा असा छान गोळा त्याचा तयार होतो. आता हे कसे थापायचे ते तुम्हाला मी दाखवते. दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे. आता हा जो गोळा आहे ना, तुम्हाला जेवढा आकार घ्यायचा आहे तेवढा तुम्ही घ्या. छोटे छोटे थालीपीठच छान होतात, कारण शाबू तांदूळ हा नरम असल्यामुळे ना पुढे सरकताना पण तो छोटे छोटे गोळे केले की पटकन सरकला जातो आणि पातळ आपलं थालीपीठ तयार होतं. हे बघा, ते एक पॉलिथिनचा कागद घेतला आहे प्लास्टिकचा मी, आणि त्याच्यावर तेल लावून मी हे थोडंसं लाटण्याने सरकवून घेतलं आहे आणि नंतर मग थापून घ्यायचं आहे. हळूहळू असं थापत त्याला आकार द्यायचा आहे, कारण आहे ना शाबू तांदळाचं पीठ हे चिरडतं साईडने, आणि जर तुम्हाला एकदम गोल हवं असेल ना तर तुम्ही आपल्या डब्याच्या झाकणाने आकार देऊन गोल करू शकता आणि साईडचं पीठ काढून घेऊ शकता. पण मला असेच आवडतात, त्यामुळे मी ह्या पद्धतीने एक दाखवलं आहे. आता आपण हे भाजून घेऊया, आणि गॅसची फ्लेम ही फास्ट ठेवायची नाही, स्लो गॅसवरतीच हे भाजायचं, नाहीतर मग ते करपतं, आतपर्यंत भाजलं जात नाही. ह्याच्यासाठी पेशन्स लागतात आपल्याकडे, कारण हे शाबू तांदूळ आहेत ना, जास्त गरम झाला तवा की जळला जातो. त्यामुळे स्लो गॅसवरती ह्याला छानपैकी असं भाजून घ्यायचं. आणि आता हे बघा दुसरी पद्धत मी तुम्हाला दाखवते. पाणी घ्यायचं भांड्यामध्ये आणि असं थोडं 4 बोटांनी सरकत गोल कागद फिरवला तरी चालतो. हे बघा असा 4 बोटांनी सरकवायचं त्याला पुढे. मध्ये आधी आहे ना मध्ये घ्यायचं थापून, आणि नंतर मग कडेने थापून घ्यायचं, म्हणजे आपलं थालीपीठ छान असं बनतं. आता हे दुसरं थालीपीठ आहे बघा कसं मी भाजून घेतलेलं आहे. तुम्ही तूप लावू शकता, तेल लावू शकता, तुम्हाला जे आवडेल ते लावा. तुपाने खूप छान लागतं, पण आपल्या थालीपीठला अजून छान चव येते. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते की ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट नसल्यामुळे ना हे संध्याकाळपर्यंत नरम मऊ असे थालीपीठ राहतात. तुम्हाला खुसखुशीत हवे असतील तर मग तुम्ही त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाका. हे बघा कसा मस्त तयार झाला आहे आपला. आणि माझं दोन्हीकडे काम चालू आहे. तव्यामध्ये पण मी भाजत आहे आणि दुसरे थालीपीठ पण थापून घेत आहे. तुम्ही पण याच पद्धतीने करून बघा कसे छान झाले आहेत आपले थालीपीठ. आणि चटणीसुद्धा खूप सुंदर झाली आहे. तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा कसे बनवले आहेत थालीपीठ ते. थालीपीठ आवडले असेल तर लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.